नमस्कार मित्रांनो, आजच्या या कवितेच्या एपिसोडसाठी मी एक छानसं छोटंसं लोभस असं एक शीर्षक दिलंय, कवितेतल्या मुली. खरं तर मुली कवितेसारख्याच असतात आणि कविता मुलींसारख्या. हे यूट्यूब चॅनल जे मी सुरू केलंय हे माझी मुलगी सई आणि माझा मुलगा आदिनाथ या दोघांच्या आग्रहाने खरं तर सुरू केलंय. यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. उद्या तिचा वाढदिवस आहे आणि या निमित्तानं तिच्या अनुषंगानं ज्या कविता मला सुचल्या त्या कवितांनी मी आज एपिसोड सजवणार आहे. असं म्हणतात की कवीच्या जगण्यात जे प्रसंग घडतात, परिस्थिती त्याच्या वाट्याला येते आणि तो जे अनुभव घेतो तेच त्याच्या कवितेत उतरत असतात. तर ही माझ्याच मुलीवरची ही कविता सुरुवातीला घेतोय. कवितेचं शीर्षकच असं आहे, एक कविता माझ्या मुलीसाठी. तर कविता अशी आहे, ही माझी छोकरी पाकोळीसारखी फडफडते माझ्या हृदयात. ही माझी छोकरी पाकोळीसारखी फडफडते माझ्या हृदयात. चाफ्याच्या फुलांचे तिचे सुगंधी इवले हात. चाफ्याच्या फुलांचे तिचे सुगंधी इवले हात हृदयभर फिरतात, माझे हृदय सारवतात. हृदयभर फिरतात, माझे हृदय सारवतात. माझ्या सावलीतले तिचे माझे दिवस. माझ्या सावलीतले तिचे माझे दिवस भुरुभुरू उडून चालल्याच्या जाणीवेची कसर काळीज कुरतडत राहते माझे. माझ्या सावलीतले तिचे माझे दिवस भुरुभुरू उडून चालल्याच्या जाणीवेची कसर काळीज कुरतडत राहते माझे. मग तिला थोपटत थोपटत मी सांगू लागतो एक गोष्ट. मग तिला थोपटत थोपटत मी सांगू लागतो एक गोष्ट, सासर नसलेल्या जगाची. ही माझी छोकरी पाकोळीसारखी फडफडते माझ्या हृदयात. तर मित्रांनो, मुलींच्या कविता या शीर्षकानं काही कविता मी या संग्रहामध्ये दिलेल्या आहेत. साधारण 17-18 तुकडे त्याच्यामध्ये आहेत. मुली एक कॅलिडोस्कोप आहे. जसं कॅलिडोस्कोप थोडा हल्ला तरी आतली नक्षी डिझाईन बदलते, तसं मुली एक रहस्य आहे, मुली एक जिज्ञासा आहे, मुली एक कुतूहल आहे. मुली आणि वय, मुली आणि स्वप्न, मुली आणि भ्रमनिरास. तर हे जे मुलींचं जग आहे त्या जगातले काही कवडसे या कवितेमध्ये तुम्हाला दिसतील. पहिला तुकडा आहे, जिनं स्वप्न पाहिलं तिनं स्वप्नाचा मृत्यूही पाहिला. जिनं स्वप्न पाहिलं तिनं स्वप्नाचा मृत्यूही पाहिला. मुलींच्या मनात अशा स्वप्नांचं एक स्मशान असतं. मुलींच्या मनात अशा स्वप्नांचं एक स्मशान असतं. दुसरा तुकडा, मुलगी म्हणजे फुलपाखरू विस्तवाच्या फुलावर बसू पाहणार. मुलगी म्हणजे फुलपाखरू विस्तवाच्या फुलावर बसू पाहणार. जिची पावलं अजून भाजली नाहीत, जिची पावलं अजून भाजली नाहीत अशी मुलगी मला अद्याप भेटली नाही. जिची पावलं अजून भाजली नाहीत अशी मुलगी मला अद्याप भेटली नाही. तिसरा तुकडा आहे, मुली वयात येत असतात, खरं तर तेव्हाच मुली वयातून जात असतात. मुली वयात येत असतात, खरं तर तेव्हाच मुली वयातून जात असतात. मुली खुळ्या या संपणाऱ्या यात्रेला जीव लावून बसतात. मुली खुळ्या या संपणाऱ्या यात्रेला जीव लावून बसतात. मुलींकडे असंख्य चंद्र असले, मुलींकडे असंख्य चंद्र असले तरीही मुलींच्या वाट्याला अटळ अमावस्या. मुलींच्या वाट्याला अटळ अमावस्या. पुढचा तुकडा आहे, मुलींनी आपलं लावण्य कुणाच्या दावणीला बांधू नये. मुलींनी आपलं लावण्य कुणाच्या दावणीला बांधू नये. सन्मानानं वागवतील अशा डोळ्यांना दान द्यावं. सन्मानानं वागवतील अशा डोळ्यांना दान द्यावं. पुढचा तुकडा आहे, मुलींनी स्वतःच्या आत एक ताज लपवलेला. मुली म्हणजे ताजमहालच असते. मुलींनी स्वतःच्या आत एक ताज लपवलेला. मिनारांसाठी जीव गहाण टाकणाऱ्यांच्या रांगाच रांगा मागे पुढे. मिनारासाठी जीव गहाण टाकणाऱ्यांच्या रांगाच रांगा मुलींच्या मागे पुढे. सातवा तुकडा आहे, स्वतःच्या सुगंधानं झिंगणारं फूल असतात मुली. स्वतःच्याच सुगंधानं झिंगणारं फूल असतात मुली. दरवळते वळणा वळणावर वयाची कस्तुरी. दरवळते वळणा वळणावर वयाची कस्तुरी. मुलींचे दिवस मौसूत आणि रात्र जरतारी. मुलींचे दिवस मौसूत आणि रात्र जरतारी. पुढचा तुकडा, मुली आणि वय, की उन्ह मुलींना सुकू शकत नाहीत. उन्ह मुलींना सुकू शकत नाहीत. मुली उन्हाला परत पाठवतात आणि ऊन सूर्याला सांगते,
उन्हं मुलींना सुकवू शकत नाहीत. मुली उन्हाला परत पाठवतात आणि उन्हं सूर्याला सांगतात उष्णता सर्वत्र आहे तुझ्या इतकीच. सूर्याला सांगतात की उष्णता सर्वत्र आहे तुझ्या इतकीच. आता मुलींचे किरण सूर्यापर्यंत, आता मुलींचे किरण थेट सूर्यापर्यंत. पुढचा तुकडा आहे, फक्त मुलीच अनुभवू शकतात, फक्त मुलीच अनुभवू शकतात झाडाच्या शेंड्याच्या अगदी टोकाची थरथर. 10वा तुकडा आहे, मुलींची गुपितं त्या सांगणार नाही कुणालाही, मुलींची गुपितं त्या सांगणार नाही कुणालाही. हवीच असतील तर आरशाला विचारा, हवीच असतील तर आरशाला विचारा. 11वा तुकडा, मुली जखमी करून घेतात स्वतःला गाढ झोपेत स्वप्नांनी. मुली जखमी करून घेतात स्वतःला गाढ झोपेत स्वप्नांनी आणि ठणकत राहतात सूर्यप्रकाशात जागेपणी, ठणकत राहतात सूर्यप्रकाशात जागेपणी. 12वा तुकडा आहे, मुलींच्या स्वप्नात जाणं इतकी साधी गोष्ट नाही, मुलींच्या स्वप्नात जाणं इतकी साधी गोष्ट नाही. जाणारा तर ओढला जातो ओढीनं, जाणारा तर ओढला जातो ओढीनं, पण परत आल्याचं एकही उदाहरण नाही. मुलींच्या स्वप्नात जाणं साधी गोष्ट नाही. पुढचा तुकडा, कच्च्या वयाच्या मुलींचे हिशेबही कच्चे, कच्च्या वयाच्या मुलींचे हिशेबही कच्चे. मुली सर्वस्वाच्या बदल्यात दुःखाचे दागिने मिरवणाऱ्या, मुली सर्वस्वाच्या बदल्यात दुःखाचे दागिने मिरवणाऱ्या. मुलींची लिपी अवघड, वाचता येईलच असं नाही, मुलींची लिपी अवघड, वाचता येईलच असं नाही. आणि वाचता आली तरी अर्थ लावता लावता आयुष्य संपून जाईल, अर्थ लावता लावता आयुष्य संपून जाईल. आणि 15वा तुकडा, मुलींजवळ गर्भाशय असते, मुलींजवळ गर्भाशय असते. या एकाच गोष्टीमुळे मी मुलींसमोर नतमस्तक होतो. मुलींजवळ गर्भाशय असते या एकाच गोष्टीमुळे मी मुलींसमोर नतमस्तक होतो. जिथे सृजन असते तिथे कवीचा ईश्वर असतो, जिथे सृजन असते तिथे कवीचा ईश्वर असतो. तर अशा या मुलींच्या भावविश्वाच्या, मुलींच्या भावजीवनाच्या काही कविता मित्रांनो मी आज या मैफिलीत आपल्यासाठी घेऊन आलोय. आणि मुलींचीच कविता, पण ही आता जगातल्या विश्वातल्या सगळ्या मुलींसाठीची कविता. सुरुवात केली माझ्या मुलीच्या कवितेपासून, नंतर मी पाहिलेल्या मुली, मला आयुष्यात ज्या भावल्या त्या मुली आणि त्यांचे विभ्रम त्या कवितेत आले. आता ही कविता कशी बघा, कवितेचं शीर्षक आहे कविता वाचणाऱ्या मुली. उद्या जेव्हा माझी मुलगी वाचेल माझ्या कविता, उद्या जेव्हा माझी मुलगी वाचेल माझ्या कविता, तेव्हा तिची मान शर्मेनं खाली जाणार नाही, एवढी किमान काळजी घेतो मी कवितेसाठी शब्द निवडताना. उद्या जेव्हा माझी मुलगी वाचेल माझी कविता, तेव्हा तिची मान शर्मेनं खाली जाणार नाही, एवढी किमान काळजी घेतो मी कवितेसाठी शब्द निवडताना. आणि जी माझी कविता वाचते ती माझीच मुलगी होऊन जाते, आणि जी माझी कविता वाचते ती तर माझीच मुलगी होऊन जाते, कारण तिच्या रक्तात वाहत असतात त्या कविता ज्या कधीतरी माझ्या रक्तात वाहत होत्या. जी माझी कविता वाचत असते ती माझीच मुलगी होऊन जाते, कारण तिच्या रक्तात वाहत असतात त्या कविता ज्या कधीतरी माझ्या रक्तात वाहत होत्या. आता कविता वाचणाऱ्या सगळ्या माझ्याच मुली, आता कविता वाचणाऱ्या सगळ्या माझ्याच मुली, आता कविता वाचणाऱ्या सगळ्या माझ्याच मुली. धन्यवाद मित्रांनो. सईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि सईच्या निमित्तानं सईसारख्या विश्वभर पसरलेल्या माझ्या कविता वाचणाऱ्या सगळ्या मुलींनाही धन्यवाद.